Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुम्ही कर्जाच्या फंद्यात अडकलेला आहात आणि कर्जमुक्त होण्यासाठी मार्ग शोधत आहात, किंवा तुम्ही असे असू शकता की कर्ज आहे, फेडण्याची इच्छा आहे, कर्जमुक्त जीवन जगण्याची इच्छा आहे आणि मग कसं त्याचं प्लॅन करावं हे तुम्हाला जर कळत नाहीये तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, जर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकला आहेत तर कायदेशीर कोणते मार्ग आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करून काय काय स्ट्रॅटर्जीज आहेत कर्जातून बाहेर पडण्याच्या, या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. आजच्या व्हिडिओचा खास पर्पज किंवा खूप साऱ्या लोकांचा असा प्रश्न आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल तर खूप काही बोलता, पण जी लोक कर्जामध्ये अडकली आहेत त्यांनी बाहेर कसं पडायचं. बिफोर द स्टार्ट कर्जाबद्दल सांगण्या अगोदर मी नक्की सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही कर्जात अडकता का, तर सगळ्यात पहिलं तर तुम्ही कचरा, गार्बेज, म्हणजे मी याचं डेफिनेशन असं करतो की जी गोष्ट जगण्यासाठी गरजेची नाहीये, जिचं पुनर्विक्री मूल्य नाहीये किंवा असलं तर फार कमी आहे, अशी कोणती गोष्ट म्हणजे कचरा. आणि लायबिलिटी म्हणजे जी विकत घेतल्यानंतर गोष्ट तिची किंमत कमी होते किंवा त्या गोष्टीला सांभाळण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात, अशी गोष्ट म्हणजे लायबिलिटी. जनरली जे लोक कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत त्यांनी गार्बेज आणि लायबिलिटी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर कन्झम्पशन केलेल्या आहेत आणि त्यामुळे ते अडकलेत. आता बघा, जगायला गरजेचं तर फ्रेम पण नाहीये, खूप सारी भांडी पण नाही आहेत, खूप सारे कपडे पण नाही आहेत. मोजके कपडे 4-5 ड्रेस गरजेचे आहेत. भांडी पण 4 लोकांची फॅमिली आहे तर 4 फॅमिलीला पुरतील एवढी भांडी घेऊन ठेवता तुम्ही. सो बूट असेल, चप्पल असेल, नाहक हॉटेलिंग असेल, म्हणजे इम्पल्सिव्ह बाईंग, ज्याला भरपूर साऱ्या गोष्टी म्हणता येईल. जगायला त्या गोष्टी नसत्या तर विशेषतः फरक नसता पडला, पण तुम्ही त्या घेऊन स्वतःला ट्रॅपमध्ये अडकवल्या. तर पहिलं तर गार्बेज, जी गोष्ट जगण्यासाठी गरजेची नाही ती थोडीशी अवॉइड करा, कॉमन सेन्सचा जरूर वापर करा. आणि दुसरं म्हणजे लायबिलिटी, ज्या गोष्टीची प्राइस झपाट्यानं खाली येते अशी गोष्ट कन्झम्पशन करणं टाळा किंवा तिच्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो अशी गोष्ट घ्यायची टाळा. हे झालं कर्जापासून वाचण्यासाठी. आता जी लोक अडकली आहेत कर्जात त्यांनी काय काय स्ट्रॅटर्जीज आहेत, जर या स्ट्रॅटर्जी सुद्धा वापरात येत नसतील तर कोणते कायदेशीर मार्ग किंवा कोणाची तुम्ही मदत घेतली पाहिजे आणि कसं तुम्ही या ट्रॅपमधून कर्जाच्या बाहेर पडलं पाहिजे, याच्यासाठीचा हा व्हिडिओ. मुक्त होणे कर्जमुक्तीचा तुमचा मार्ग. कर्जातून बाहेर पडण्यासाठी, तुमच्या पैशावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी काही टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन या स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला करणार आहे. सगळ्यात पहिलं तर कर्जातून बाहेर पडण्या अगोदर तुम्ही किती खड्ड्यात आहात, किती किंवा पाण्यात आहात हे चेक करणं खूप महत्त्वाची गोष्ट बनते. म्हणजे तुमच्यावरती किती कर्ज आहे, तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे प्लेन आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे की तुमचं कर्जदाराचं नाव म्हणजे काय, की कोणत्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलाय किंवा कोण कोण कर्जदार आहेत त्यांचं नावं तुम्ही लिहून काढा. त्याच्यासमोर शिल्लक किती रक्कम राहिली, समजा HDFC बँक आहे किंवा कोणी पर्सनल सावकार आहे, वॉटेवर, त्यांची नावं काय करा, लिहून काढा आणि त्याच्या पुढं किती शिल्लक राहिले आणि व्याजदर काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हे लिहिल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं काय करा, रिस्ट्रक्चरिंग करा. रिस्ट्रक्चरिंग करायचं म्हणजे काय, की हायेस्ट व्याजावाला वरती घ्यायचा, त्याच्या खाली सेकंड हायेस्ट, असं करत ते लिस्ट बनवून टाका, जेणेकरून आपल्याला हायेस्ट व्याज कुठं द्यायला लागतंय, त्याचं रिमेनिंग अमाऊंट काय, त्याच्यावरती एक स्ट्रॅटर्जी बनते, ती तुम्हाला सांगता येईल. आणि तिसरं येतं किमान भरणा, म्हणजे ते कॉलम मध्ये काय पाहिजे, की पहिलं तर कर्जदाराचं नाव, अशा आपण 3 कर्जदार, हा एक कॉलम झाला, इकडे X Y Z, त्याच्यानंतर किती शिल्लक किती आहे, शिल्लकचा एक कॉलम येईल आणि व्याजदर हा एक कॉलम येईल आणि त्याच्या पुढे त्याचा हप्ता काय तो येईल. अशा पद्धतीने तुम्हाला हे काय करायचंय, लिहून काढायचंय. आता हे लिहिल्यानंतर पुढची जी पहिली स्ट्रॅटर्जी येते की आता आपल्याला कळलेलं आहे की आपल्यावरती किती कर्ज आहे, नंबर ऑफ कर्जदार माहीत आहेत, त्यांचे व्याजदर माहीत आहेत. आपली पुढची स्टेप येते ज्याला मी पहिली स्ट्रॅटेजी म्हणतो, की आधी जास्त कर्ज जे व्याज आहे, ज्याला जास्त व्याज आहे हे कर्ज पहिलं फेडलं पाहिजे. आता ही स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठी लागू आहे का, तर नाही. ती कोणासाठी लागू होते, नाही होते, तुमच्यासाठी होते का नाही त्याच्यावरती पण तुम्ही विचार करू शकता. पहिले तर स्ट्रॅटेजी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये साधं सोपं काय आहे, की ज्या कर्जाला व्याज जास्त आहे ते कर्ज तुम्ही भरण्यावरती पूर्ण फोकस करायचा आहे आणि बाकीचे जे कर्ज आहेत त्यांना मिनिमम तुम्ही किती भरू शकता तेवढंच भरायचं आहे, जेणेकरून जे जास्त व्याजाचं कर्ज आहे ते पटपट नील होईल
आणि जे बाकीची कर्ज त्याचं मिनिमम बेअर करायचं, जे बेअर मिनिमम जे काय असेल ते. सर्वाधिक व्याजदर असलेली देणी प्रथम फेडा, उरलेल्या देण्यावर किमान हप्ता भरा. यामुळे कालांतराने व्याजदरावर होणारी बचत सर्वाधिक होते. म्हणजे जर तुमचं 5% महिन्यानी कर्ज आहे एक आणि एक 20% महिन्यानी आहे, तर 20%चं कर्ज पहिलं भरा आणि त्याच्यानंतर 5% वाल्याचं मिनिमम तोपर्यंत भरा आणि त्याच्यानंतर मूव्ह करा तुम्ही दुसऱ्या नंबरचं जे काही हायएस्ट व्याजदर त्याकडे. सर्व देणी सर्वाधिक ते किमान व्याजदरानुसार यादी करा. अतिरिक्त पैसे सर्वाधिक व्याज असलेल्या देण्यामध्ये भरा आणि तो हप्ता पुढील सर्वाधिक व्याजदर असलेल्या देणीमध्ये वळवा. अशी ही पहिली स्ट्रॅटर्जी आहे की सगळ्यात जास्त व्याज आहे ते पहिलं कर्ज फोकस करायचं, बाकीचं मिनिमम भरायचं. ठीक आहे. दुसरी स्ट्रॅटर्जी अशी आहे की आता हे पहिली केस कोणासाठी लागू होईल की बाबा माझ्याकडे पैसे आहेत, ओके आहे सगळं काही, पण एखाद्याचं नेटवर्थ म्हणजे कमाई आणि खर्च, राहणारा पैसा हा मिनिमम आहे किंवा राहतच नाहीये, नेटवर्थ मायनस आहे, अशा लोकांसाठी मात्र पहिलं तुम्हाला ही दुसरी वाली स्ट्रॅटर्जी त्यांच्यासाठी जास्त इफेक्टिव्ह आहे. कारण चलन हातात खेळलं तरच आपण पुढे मूव्ह करू शकतो, पैसा हातात राहिला पाहिजे. मग या केसमध्ये आपण लोएस्ट कर्ज म्हणजे त्याचं व्याजदर कन्सिडर करतच नाही. समजा माझे एक कर्ज आहे ज्याचे 40,000 रुपये शिल्लक राहिले, तर बाकीचे कर्ज 2 लाख 5 लाख 10 लाख असे आहेत, पण 40,000चं कर्ज जे आहे त्याचा हप्ता जो आहे तो 10,000 रुपये पुढच्या 4 महिन्यात फिटणार आहे. पण बोंब अशी आहे की मला हातात काही शिल्लकच राहत नाही, त्यामुळे मला अजून कर्ज काढायला लागतंय आणि मी माहिती जास्त व्याजाने काढायला लागतंय. या केसमध्ये बाकीच्या कर्जांना मिनिमम भरून किंवा याच महिन्यात ते जर संपलं तर पुढच्या महिन्यापासून आपल्याकडे कॅश तरलता किंवा ऍडिशनल पैसे 10,000 रुपये राहू शकतात, जेणेकरून आपल्याला श्वास घ्यायला मूव्ह करायला वेळ मिळतो. नाहीतर होतं असं की ते सगळंच पॅक होतं, तर तसं नाही करायचं. या केसमध्ये काय होतं की तुमचं सर्वात लहान कर्ज आधी फेडायचंय, मग त्या पेमेंटचा उपयोग पुढच्या सर्वात लहान कर्जासाठी करायचा आहे. म्हणजे लोअर कर्ज, त्याच्यानंतर तुमचं कर्ज बाबा 80,000चं, पहिलं 40चं नील झालं, 80,000ला पण 10,000. म्हणजे काय केलं तुम्ही, परत ते फोकस केलं, 2 महिन्यात ते नील केलं. म्हणजे पहिलं आणि दुसरं कर्ज नील झाल्यामुळे तुमचा 20,000 रुपये महिना वाचायला लागला. याच्यामुळे ब्रिदिंग पिरियड तुम्हाला मिळतो, श्वास घ्यायला वेळ मिळतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पहिल्या स्ट्रॅटर्जीवरती मूव्ह करू शकता. म्हणजे महाग जे कर्ज आहे त्याच्यावरती जाऊ शकता. पण पैसेच हातात राहत नसतील तर सगळ्यात लो कर्ज पहिलं फोकस करायचं, जेणेकरून हप्त्याचं जे बर्डन आहे ते आपलं कमी होईल आणि अजून शॉर्ट टर्मची कर्ज घेऊन आपण ते कर्ज म्हणजे कर्ज काढून ते कर्ज भरायचं आणि परत दुसरं करायचं असले उद्योग करायला लागणार नाहीत. लहान यशामुळे तुम्ही प्रेरित राहता आणि पुढे चालू ठेवता. उदाहरणार्थ 2 लाखाच्या विद्यार्थी कर्जापूर्वी 15,000चं क्रेडिट कार्डचं कर्ज फेडा. प्रॉब्लेम हाच आहे, क्रेडिट कार्डचे जे हप्ते असतात, EMI असतात ते मोठे असतात, बाकीचं कर्ज मोठं असतं, हप्ते फार लहान असतात. ज्याचे हप्ते फार मोठे आहेत पण कर्ज लहान आहे, असे कर्जामध्ये पटकन जर पैसे भरून तुम्ही मोकळं गेलं तर तुमचं ब्रिदिंग टाइम वाढतो. लहानापासून सुरुवात करा, गती निर्माण करा आणि एकदा का ते कर्ज पैसे हातात राहिले की गती निर्माण होते, पटापटा कर्ज फेटायला लागतात आणि जो काही नेटवर्थ म्हणतो आम्ही, कमाई वजा खर्च जो आहे आणि जो खाली शिल्लक राहतो त्याला नेटवर्थ, तो पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतो आणि पॉझिटिव्ह झाला की तुमचाही कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही पुढं जाऊ शकता. तिसरी जी रणनीती आहे ज्याच्यामध्ये सर्व कर्ज एकत्र करा, अनेक कर्ज एका नवीन कर्जात किंवा बॅलन्स ट्रान्सफरमध्ये एकत्र करा, यामुळे तुमचा व्याजदर कमी होऊ शकतो आणि मासिक हप्त्याचा मागोवा ठेवणं सोपं होतं. आता बघा काय होतं, क्रेडिट कार्डचे 10 कर्ज आहेत आणि बरंच काही काही करून ठेवलंय. अशा वेळेला हे शॉर्ट टर्मचे कर्ज हेवी हप्ता जो आहे EMI आहे तो आकारतात. मग ही जी सगळी कर्ज आहेत ती एकत्र करायची आणि एकच कर्ज, मोठं कर्ज घ्यायचं, लॉंग टर्मचं कर्ज घ्यायचं. याच्यामुळे सुद्धा तुमचं कर्जाचं जे बर्डन आहे ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. म्हणजे बघा तुमचं छोटी छोटी कर्ज आहेत, क्रेडिट कार्डचे 50,000 50,000 50,000 7-8 कर्ज चालू आहेत आणि या सगळ्याला तुम्ही भरताय 10,000 रुपये, तर 7-8 ठिकाणचे 80,000 रुपये जातात. कर्ज 50,000 आहे, 7-8 ठिकाणचं 4 लाख रुपये कर्ज होतं. एकच बँकेत जाऊन काढलं, 4-5 वर्षाचं जरी पर्सनल लोन काढलं तरी तुमचा हप्ता फार लोअर जाईल 80,000च्या ऐवजी. आणि मग तुम्हाला कर्ज ॲडिशनल पण भरता येईल, व्याजदर पण कमी होईल, बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतील. म्हणजे काय, सगळं कर्ज राऊंड अप करायचं, एकत्र करायचं आणि एकाच ठिकाणावर उचलायचं. त्यामुळं इकडचं राहिलं तिकडचं राहिलं असं होत नाही. याचा फायदा काय, कमी व्याजदर आत्ता भरत असलेल्या दरापेक्षा चांगला दर मिळतो. शॉर्ट टर्मची कर्ज महाग असतात, लॉंग टर्मची कर्ज स्वस्त मिळतात. घराचं असेल, याचं असेल, घराचं कर्ज शक्यतो भरू नये किंवा लॉंग टर्मची कर्ज शक्यतो फटाफट भरण्याचा प्रयत्न करू नये. उगीच कर्जमुक्त व्हायचं म्हणून काही ऐकण्यात काही मजा नाही. कारण इन्व्हेस्टिंग ही कंपाऊंडिंग आहे आणि कर्ज हे रिड्युसिंग असतं व्याजदर. इन्व्हेस्टिंगचे जे व्याजदर आहे ते कंपाऊंडिंग व्याजदर आहे आणि कर्जाचं व्याजदर रिड्युसिंग आहे. जगातलं 8वं आश्चर्य मानलं जातं कंपाऊंडिंगला. शॉर्ट टर्मची कर्ज ही, हाय इंटरेस्ट रेटची कर्ज ही भरलीच पाहिजेत, नो डाऊट अबाउट दॅट.
पण लॉंग टर्मची कर्ज आणि लो इंटरेस्ट रेटची कर्ज मात्र वापरली पाहिजेत. हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जरी मी कर्ज फेडण्यासाठी बनवत असेल तरी सुद्धा मुकेश अंबानीवरती पण 1.5 लाख कोटीचं कर्ज आहे किंवा अडाणींवरती पण 2-1 लाख 2.5 लाख कोटीचं कर्ज आहे. त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. दुसरं एकच पेमेंट, अनेक देय तारखा एका मासिक पेमेंट बदलता येतात एकाच ठिकाणी. बॅलन्स ट्रान्सफर, उच्च व्याजदराचं कार्ड कर्ज 0 प्रस्ताविक ऑफरमध्ये हलवा, ते होऊ शकतं. एकत्रित कर्ज बँक किंवा क्रेडिट युनियनकडून निश्चित दर असल्या वैयक्तिक कर्ज वापरा. याच्यामुळं तुमच्या डोक्याचं हेडॅक कमी होऊन तुमचं नेटवर्क पॉझिटिव्हमध्ये राहील. खूप सारे लोक फुल स्टक असतात, त्यांच्यासाठी ही पण स्ट्रॅटेजी की तुमच्याकडे काही ॲसेट असेल तर ती काय करा, विका, परत घेऊ शकता. पण कर्जात बुडण्यापेक्षा, व्याजात वाहत जाण्यापेक्षा ते ॲसेट विकलेली परत रिकवर करता येईल, रिगेन करता येईल, रिअर्न करता येईल. पण ती इज्जत जाते, हे होतंय ते होतंय म्हणून तुम्ही स्वतःला, तुमच्या कुटुंबाला अंधारात ढकलत आहात. आणि हे बघा, तुम्ही काही घेऊन आले नाही की तुम्ही काही घेऊन जाणार नाही. पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईनी तुमचे नाव लिहिलं म्हणजे कोणती प्रॉपर्टी तुमची होत नाही. ती काल पण इथंच होती, आज पण इथंच आहे, तुम्ही नसताना पण इथंच असणार आहे. तर थोडासा कॉमन सेन्स वापरायचा प्रयत्न करा. हे बघा, मी कोणाला प्रॉपर्टी विका असं नाही सल्ला देते, पण जर गरज पडत असेल आणि तुम्ही कर्जात धसत जात असाल तर हा पण एक ऑप्शन बनतो की तुम्ही एखादी प्रॉपर्टी किंवा एखादी ॲसेट कमी करा आणि ते कर्ज भरा आणि जे हप्ते तुम्ही भरत होता ते हप्ते वाचवा. काही वर्षात, कदाचित ते कर्ज तेवढ्या वर्षात फिटलं नसेल, त्याच्या खूप कमी वर्षात त्या प्रॉपर्टी किती महाग उद्या तेवढी किमती किंवा तेवढी व्हॅल्यू तुम्ही क्रिएट कराल आणि दुसरीकडे पण घेऊ शकाल. सर्व कर्ज एकत्रित करणं हा तिसरा पर्याय. आणि चौथा पण मी जाता जाता सांगितलं, जो म्हणजे ॲसेट लिक्विडेट करून तुम्ही बाहेर पडा आणि जे हप्ते जात होते बँकेसाठी, जे जात होते ते स्वतःसाठी वापरायला सुरुवात करा. अतिशय महत्त्वाची गोष्ट की आता हे जर ठरलं, तुम्ही याच्यातली कुठलीही स्ट्रॅटेजी वापरायचा विचार केला, पहिली हायर जे इंटरेस्ट रेट आहे ते नील करायचं. दुसरी स्ट्रॅटेजी होते की कमी कर्ज शिल्लक राहिलं ती भरण्याची स्ट्रॅटेजी. चौथी स्ट्रॅटेजी काय होती, तिसरी स्ट्रॅटेजी होती की तुम्ही जे काही खूप सारे कर्ज झालेले ते कंबाईन एकत्र करून निवांतपणे भरा, ही तिसरी. आणि चौथी मी बोलता बोलता सांगितलं, याच्यासाठी काय करायला लागेल, इथं सुद्धा तुम्हाला डिसिप्लिन व्हायलाच लागेल. चौथी स्ट्रॅटेजी म्हटली की ॲसेटचा विचार करू शकता, पण ॲसेट विकली, निवांत बसले आणि उधळत बसले परत तर त्याचा काही अर्थ नाहीये. त्याला पण हे डिसिप्लिन, अर्थसंकल्प बनवायला लागेल. उत्पन्न वाढीसाठी ताकद लावायला लागेल. बघा, जर तुमचं उत्पन्न वाढलं तर तुम्ही लवकर कर्जातून बाहेर येऊ शकता. मग अर्थसंकल्प बनवायचं म्हणजे काय, तर सोपा आलं तर समजा, तुम्ही कमवलेला आणि खर्च केलेला प्रत्येक पैशाचा नोंद, हिशोब ठेवायचा. उगाच कुठेही काहीही जाऊन करायचं नाही. कुठली सदस्यता असेल, सबस्क्रायबिशन आपण घेऊन ठेवतो, बाहेर जेवायचं असतंय, अचानक काहीही वाटलं खरेदी करायचं, अनावश्यक गोष्टीवरचा खर्च कमी करा. तो पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरा. लिहायला लागलात की समजायला लागेल की कुठं कुठं पैसे उधळत आहे. 4 दिवस बाहेर, म्हणजे हप्त्यातनं 4 वेळा बाहेर जेवत असेल तर 1 वेळेस जेवायला जा. छोटे छोटे खर्च फार मॅटर करतात. लोकांना वाटतं की त्यांनी काही फरक पडत नाही, पण फार मोठा फरक पडतो. सो छोटे छोटे कर्ज कमी करा, ते कर्ज भरण्यात आला. त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न वाढवण्यावरती फोकस करा. अतिरिक्त पैसे आले तर पटापटा कर्ज नील होऊ शकतात. तर हे प्लॅन खूप महत्वाचं आहे. बजेटिंग अँड प्लॅनिंग मी याला म्हणतो की तुम्ही काय काय करू शकता. तर याच्यामध्ये अतिरिक्त पैसा तुम्हाला गोष्टी अधिक लवकर फेडायला मदत करू शकतो. कर्जासाठी तुम्ही घेतलेला प्रत्येक अतिरिक्त पैसा तुम्हाला ते संपवण्यास अधिक फायदेशीर ठरतो. याच्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग काम करू शकता. तुमच्या क्षेत्रातलं काही काम, जे काही काम करतायत ते तुम्हाला कुठं बाहेर फ्रीलान्सिंगमध्ये करता येतं, संध्याकाळी 1-2 तासात त्यातून काय पैसे येऊ शकतात त्याचा विचार करा. गिग नावाचं काम करू शकतं, ज्याच्यामध्ये राईड शेअर करणं, कुठं जर जातात गाडी आहे तुमच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर, ते पण तुम्ही करू शकता. डिलिव्हरी सारखी कामं करू शकता. हे बघा, कर्जातून बाहेर यायचं आहे, ट्रॅपमध्ये अडकलात बाहेर पडायचं आहे, मार्ग सांगतोय. तुमचा टेन्शन वाढवत नाहीये, उलट ते कसं कमी करायचं तुम्ही एक्स्ट्रा अर्न केलं तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता. तुम्ही ज्या वस्तू वापरत नाहीत, तुमच्याकडे पडून आहेत, त्याचा काही उपयोग नाही, ते विका आणि काही पैसे त्यात नाही जाऊ शकता. तुम्ही असं नका विचार करू यार 2000चं काय होणार. 2000चा पण इफेक्ट आहे. घरात पडून ती शून्य होणारी किंमत आहे त्या वस्तूची. तुम्ही ती 2000ला विकली तर 2000 तर 2000, 5000 तर 5000. जी वापरत नाही, गरज नाहीये, पडलेली आहे, ते नक्कीच तुम्ही त्याचा विचार करू शकता विकण्याचा. दुसरं, तुम्ही जिथं नोकरी करताय सध्या त्यांना जाऊन भेटा, त्यांना सांगा अशा अशा ट्रॅपमध्ये अडकलोय किंवा मी हे ॲडिशनल उत्पन्न देऊ शकतो, हे ॲडिशनल मला टार्गेट द्या, आय नीड मोर मनी और मोर सॅलरी. जर बोललात तर होईल, जर नाही बोललात तर कसं होणार.
तुम्ही जर अशा हातावर हात टाकून बसले आणि काहीच नाही केलं तर काहीच नाही होणार. होऊ शकतं तुमच्या बॉसला तुमचं म्हणणं पटेल, तो तुम्हाला ॲडिशनल टार्गेट देईल, ॲडिशनल काम देईल, ॲडिशनल प्रोडक्शन काढायला सांगेल आणि ॲडिशनल अर्निंग पण देईल. तुम्ही तुमचं समस्या किंवा तुम्ही तुमची गुणवत्ता किती चांगली आहे किंवा काय तुम्ही करताय प्रेझेंट व्हा. माइट बी 2-5 हाईक मिळू शकेल, हरकत काय ट्राय करायला. सो हे जे काही पर्याय देतोय हे तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार इफेक्टिव्ह गोष्टी आहेत. सो नक्की याचा विचार तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला याच्यातूनही वाटत असेल की बाबा हे सगळे मार्ग आहेत ते माझ्यासाठी बऱ्याचशा लोकांना युजफुल ठरतील, ज्यांना युजफुल ठरतील आणि कोणता वापरणार आहेत नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना वाटतं की याच्यापैकी कुठलाही मार्ग माझ्या डोक्यात शिरत नाहीये किंवा मला ते झेपत नाहीये, तर तुम्ही बरेचसे मार्ग किंवा बरेचसे लोक सल्लागार म्हणूयात की कर्जातून कसं बाहेर पडायचं असे बरेचसे इन्स्टिट्यूट काम करतात, बरेचसे लोक काम करतात, त्यांची मदत मिळू शकतात. जेव्हा कर्ज खूप मोठे वाटते तेव्हा प्रशिक्षित तज्ज्ञ तुम्हाला स्पष्ट योजना बनवण्यात, कर्जदाराशी बोलण्यात आणि योग्य मार्गावर राहण्यात मदत करू शकतात. बघा, तुम्हाला पुढचा जो ट्राय करायचा आहे, तुम्हाला अजूनही समजत नसेल तर तिकडे खूप सारे प्रशिक्षित लोक आहेत जे तुम्हाला कर्जाचं जे काही प्लॅन आहे एक्झिटचा म्हणजे कर्जमुक्तीचा तो प्रॅक्टिकल बनवून देऊ शकतात. तुमच्या ज्यांनी तुम्हाला कर्ज दिले, बँकांनी दिले, वॉटेवर कोणी दिलेत, त्या लोकांशी हे जाऊन वैयक्तिक भेटू शकतात, त्यांना व्याजदर कमी करायला सांगू शकतात किंवा अजून जे काही ॲडिशनल चार्जेस लावले ते कमी करायला लावू शकतात. बेकायदेशीर कर्ज असतील तर त्यासाठी पण काही लोक असतात, मला त्याच्याबद्दल जास्त माहीत नाही, बट तुम्ही नक्की तो ट्राय करू शकता आणि त्यांना ते करावं लागणार. पैसे बुडण्यापेक्षा पैसे काही ना काही वसूल होणं, सगळ्याच बुडण्यापेक्षा सगळ्याच कंपन्यांना किंवा सगळ्याच लोकांना फायदेशीर वाटतं. सो ही लोक त्या कामाला मदत करतात. वैयक्तिक योजना, प्रमाणित समुपदेशक तुमचे पैसे पाहतो आणि तुमच्याकडे योग्य अशी कर्जफेड योजना तयार करून देतो. त्याच्यानंतर कर्जदाराशी मदत, समुपदेशक तुमच्या कर्जदाराकडे कमी व्याजदर किंवा कमी शुल्कासाठी विनंती करू शकतो आणि त्यांची विनंती भरपूर वेळेला मान्य होते. त्यामुळे तुम्ही त्यांचे डिफॉल्टरच आहात, तसे तुम्ही पैसे भरतच नाहीत, तुमच्याकडे मार्गच नाहीये. त्यावेळेला कर्जदार जेव्हा तो प्लॅनर त्यांना भेटून, कायदेशीर व्यक्ती असतात, वकील असतात, बरेचसे काय असतात त्यांची टीम, तर ते तुम्हाला मदत करू शकतात. तर ते तुमचं व्याजदर कमी करून देतील. हा इन्स्टिट्यूट करतात, बँका करतात, सगळं करतात, काही अडचण नाही. पैशाचे सल्ले, कर्जातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा कर्जात अडकू नये यासाठी सोप्या पद्धतीने ते पण शिकवतात आणि तुम्ही पण शिका. उगीच आहे ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे लागून तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं मात्र करू नका. आयुष्य एकदाच मिळतं, खूप सुंदर आयुष्य आहे आणि त्याला सुंदर पद्धतीने जगणं गरजेचं आहे. काही नसलं, एखादी गोष्ट, आयफोन नसला म्हणजे आपण मरत नाही, काय होत नाही. उगीच त्या आयफोनचा नाद करायचा, याचा कर्ज काढायचं, त्याचा EMI सुरू करायचं, ते बंद करा. कर्ज मुक्ती घोटाळ्यापासून स्वतःला वाचवा. कर्जातून बाहेर पडायचे, रोज तुम्हाला हॅरस केलं जातं, शिव्या दिल्या जातात आणि मग बरेचसे चुकीचे लोक पण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे तुम्हाला कर्जातून बाहेर काढू अशी गॅरंटी देतात. म्हणजे असे डोक्याचा पहिला हिस्सा हमखास कर्जमुक्ती, म्हणजे तेव्हा तर 1 रुपया भरायचं नाही, तुम्हाला सगळं माफ करून देतो आणि ते तुम्हाला काहीतरी सांगतात, तुम्हाला बरं वाटतं. मित्रांनो, अशी कुठलीही कायदेशीर आणि गॅरंटेड मार्ग नाहीये की तुम्हाला 100% कर्जमाफी मिळू शकेल. ठीक आहे, मिळू शकते काही केसेसमध्ये, ते तुमचं क्रेडिट कार्डचं लोन असेल, बरंचसं काय, पण ते पण लिगल जी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून करा. ही लोक कोणालाही कर्ज पूर्णपणे माफ होईल असे आश्वासन देता येत नाही. अशा लोकांपासून दूर राहा. पहिलेच कर्जात आहात, अजून त्यांना काहीतरी पैसे देऊन बसाल आणि अडकून पडाल. या लोकांपासून लांब राहायचंय. दुसरा धोक्याचा आगाऊ शुल्क. जी संस्था किंवा जो व्यक्ती तुम्हाला कर्जातून बाहेर काढण्यासाठी अगोदरच पैसे मागतोय, अशाला म्हणजे त्याला जेन्युअनली तुम्हाला मदत करायची नाही, त्याला फक्त त्याचं घर भरायचंय, त्याला त्याचा फायदा पाहायचा आहे, अशा लोकांच्या नादी लागायचं नाही. आणि जर तुम्ही अशा लोकांच्या नादी लागलात तर मग संकटात पहिलेच आहात, अजून संकट वाढवून घ्या. ठीक आहे, जेन्युअन कसं शोधायचं ते पण सांगतो, पण काय होऊ शकतं, डोक्याचा तिसरा इशारा आहे दबावाचे डावपेच. ते तात्काळ पैसे भरा म्हणतील, तात्काळ इन्स्टंट मागे लागतील. जी लोक तात्काळ इन्स्टंट मागे लागतात ती लोक तुमच्या हेल्पसाठी नाही येत, तर त्यांच्या फायद्यासाठी. घोटाळ्यात तुम्हाला पटकन निर्णय घ्यायला लावतात, पटकन निर्णय घ्या नाहीतर आमची प्राइस वाढेल, ह्या होईल त्या होईल. कर्जाच्या बाबतीत बाकीच्या ठिकाणी जेन्युअन लोक पण असतात, सेलिंगची स्टाईल असते, तात्काळ निर्णय गेला तर तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं. पण इकडं मात्र तुम्ही खड्ड्यात आहात, इकडे तुम्हाला वेळ घ्यायचा आहे. तात्काळ नाहीच आहे पैसे, मी कर्जात आहे म्हणून तुझ्याकडे आलो ना, त्यात तू तात्काळ घ्यायला लावलं तर मी अजून कर्जच काढणार आहे, थांब विचार करतो. तात्काळवाले काय करतात, पटकन घ्यायला लावतात. चांगली मदत जे करायचा विचार करतात ती लोक तुम्हाला वेळ देतात. ते म्हणतात ठीक आहे, आमचे हे चार्जेस असतील, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा भरा, आपण तिथून प्रोसेड करू. असं पण होऊ शकतं. काही लोक तर तसं पण नाही, तात्काळ इमिजिएटली. याच्यामध्ये वैद्य मदत कशी शोधायची, नॅशनल फाउंडेशन फॉर क्रेडिट काउन्सिलिंग आहे, मान्यताप्राप्त, ना नफा
ना तोटा, कर्ज ना नफा, याच्यावरती या समुपदेशन संस्था आहे त्या शोधा. कोणतीही आर्थिक माहिती देण्यापूर्वी त्यांच्या पात्रता आणि प्रमाणपत्राची खात्री करा. गुगल करा, जे काही चॅट GPT करा, विचारा काय काय चेक केलं पाहिजे आणि ते पहा. तुम्हाला कायदेशीर हक्क आहेत. कर्जात जरी अडकले असलात तरी हताश व्हायची गरज नाही. तुमच्याकडे कुटुंब आहे, मुलं आहेत, बायको आहे, आई वडील आहेत, सगळे आहेत. तुम्ही स्वतःच फार महत्वाचे आहात. सो तुमच्याकडे कायदेशीर अधिकार आहेत. फेअर डेट कलेक्शन प्रोसेस ऍक्ट आहे, म्हणजे जे काही कर्ज तुम्ही घेतलं आणि त्याचं व्याजन दंडन हे सगळं फेअर तुमच्याकडनं किती वसूल घेतलं सध्या याच्यावरती एक आहे. तुम्हाला छळापासून संरक्षण देतो. पहिलं तर तुम्हाला शिवीगाळ, तुमचं हॅरॅसमेंट, तुमची बदनामी, जे काही भानगडीत त्याच्यापासून तो तुम्हाला कायदेशीर प्रोटेक्शन देतो. असं काहीही झालं नाही पाहिजे आणि तुम्हाला कसं बाहेर पडता येईल, कसं देता येईल त्याच्यावरती काम केलं जातं. आणि तुम्ही विचारल्यावर कर्जाचा पुरावा दाखवा असे ते पण सांगतो. म्हणजे तुम्ही कोणाला काहीही सांगू शकत नाही. जर लोक तुमच्या घरी येत असतील, त्रास देत असतील तर त्याच कामी तुम्हाला मदत केली जाते. दीर्घकाळ प्रेरित राहणे. आता बघा, हा व्हिडिओ तुम्ही पाहाल आणि मोटिवेट होऊन कोणती तरी स्ट्रॅटर्जी निवडाल, 4 दिवस कामही कराल आणि पुन्हा एकदा तिकडेच वळाल तर काही फायदा नाही आहे त्याचा. ठीक आहे. तर दीर्घकाळ उत्स्फूर्तपणे तुम्ही याची म्हणजे पार्टिसिपेट केलं पाहिजे तरच बाहेर पडणार. वेळ लागणार याच्यातून बाहेर. तुम्ही कर्ज करताना एका रात्रीत केलेलं नाहीये, त्याला पण 2-5 वर्ष घेतलीत. तशी 2-5 वर्ष मे माइट बी कर्जाच्या ट्रॅपमधून बाहेर पडायला पण लागू शकतात आणि परफेक्टली नॉर्मल आहे. असं नाही की त्याच्यानंतर तुम्ही संपलेले आहात, लई वर्ष गेली, त्याच्यानंतरही खूप काही होऊ शकतं, खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. माझ्या मनी अकॅडमी इन्स्टिट्यूटमध्ये खूप सारी लोक आली, आम्ही त्यांच्यासाठी प्लॅन्स केले, लोक एक्झिट पण झाले, आज चांगल्या परिस्थितीत आहेत. काही लोकांनी घरं विकायला लागली, कारण एकतरी ॲसेट देणं गरजेचं होतं, कारण एकत्र पण कर्ज होत नव्हतं, खूप सारे टेन्शन्स त्यांना होते. सो ते विकून त्यांनी परत ते रिगेन केलं, त्याच्यापेक्षा मोठं घेतलं, चांगलं घेतलं. सो इन्व्हेस्टिंग शिकले, फायनान्शियल डिसिप्लिन झाले. तर प्रेरणा खूप माझ्या. तुम्ही फेडलेले प्रत्येक कर्ज हे यश आहे. प्रत्येक टप्प्याची नोंद घ्या. शून्यापर्यंत पोहोचेपर्यंत पुढे चालत राहण्यास ते मदत करते. सेलिब्रेट करा. मी तर म्हणेल यशाची कल्पना करा. बघा, कल्पना खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इमॅजिनेशन आम्ही म्हणतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण माझा हा व्हिडिओचा टॉपिक नाही आहे. कर्जाशिवाय तुमचं जीवन कसं असेल याची कल्पना करा. कोणी तुम्हाला पैसे मागत नाही, तुमच्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही, तुम्हाला कुठलाही EMI द्यायचा नाही, अशी कल्पना दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या सबकॉन्शियस माइंड, अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा प्रोसेस असतात. तर अल्फामध्ये जाऊन तुम्हाला हे प्रोग्राम करणं गरजेचं आहे. त्यातून मिळणारे स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि नवीन संधी याचा विचार करा. ते खरे आणि प्रयत्न करण्यासाठी सारखे वाटू शकते. म्हणजे तुम्ही जर मोटिवेटेड राहिलात, कशा मोटिवेट राहू शकता, तर सगळ्यात पहिलं तर जिथं जिथं पहिलं कर्ज फिटलं, दुसरं फिटलं, जर 2 कर्ज फिटलेत तर बाकीचे पण फिटू शकतात. ही एक मोटिवेशन शोधाल. तर दुसरं मोटिवेशन की कर्जाशिवाय तुम्ही कसं जगताय, पूर्णपणे स्वातंत्र्य, तुमचा पूर्ण अर्निंग तुमचं स्वतःच आहे. तुम्ही पाहिजे तसं त्याला एन्जॉय करू शकता, इन्व्हेस्ट करू शकता, तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवू शकता. कर्जमुक्त जीवनाची कल्पना दररोज सकाळ संध्याकाळ करणं खूप गरजेचं आहे, ज्याने तुम्ही प्रेरित राहाल. आधार प्रणाली तयार करा. म्हणजे मित्रांना, नातेवाईकांना कोणीतरी आउटलेट बनवा. स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं तर माणूस हा खूप सारे लोकांनी आत्महत्या केलं बिकॉज ऑफ आउटलेट नसल्यामुळे. तर आउटलेट खूप खूप महत्त्वाचं. तुमच्या उद्दिष्टांबद्दल विश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा ऑनलाईन गटांना सांगा. काही असतात सगळीकडे शेअर करणं. पाठिंबा आणि नियमित विचारपूस खूप मदत करू शकते. तुम्ही कर्जात आहात आणि तुम्हाला कोणीतरी प्रेरित करतं की पुढं जायचं आहे, आता हे झालं, आता पुढची स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. सो मी हमेशा लोकांना सजेस्ट करतो की कोणीतरी पार्टनर बनवा, की बाबा मी हा प्लॅन बनवलाय आणि तो तुम्हाला ॲप्रिशिएट करेल. तुम्ही कर्ज नील केल्यानंतर, तुम्ही जो प्लॅन फॉलो केल्यानंतर तो तुम्हाला मोटिवेट ठेवेल. बघ आता एवढंच राहिलंय, असा कोणीतरी पार्टनर निवडा. किंवा मी तर म्हणतो, जो जे काही प्रशिक्षित लोक आहेत त्यांची पण मदत तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला प्रेरित ठेवण्यास मदत करा. तुमचं कर्जमुक्त भविष्य आत्ताच सुरू होतं. उद्या, परवा, नंतर बघू असं काही नाही. एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन, नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त काय करतं, इन्फॉर्म करतं. हे ज्ञान आहे, आयुष्य नाही बदलत. ते जे ज्ञान मिळाले ना, त्याचं कृतीमध्ये कन्व्हर्जन केलं तर आयुष्य बदलतं. सो आता मी तुम्हाला बरेचसे मार्ग सांगितले, अप्लाय करा कृतीमध्ये. आज कोणतं करायचं लिहून काढा, कोणते कोणते मार्ग आहेत. परत एकदा व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, तुमच्या जे काही जवळचे मित्र आहेत ना, जे ट्रॅपमध्ये अडकलेत किंवा ज्यांना कर्जातून बाहेर पडायचं आहे, अशा मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आयुष्यात जेव्हा ते कर्जमुक्त होतील तेव्हा तुम्हाला धन्यवाद देतील. तुमचे कर्जमुक्त भविष्य आत्ताच सुरू होते. आत्ता तुमच्याकडे तुमचे पैसे नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक साधने, योजना आणि योग्य मानसिकता आहे. हे कठीण असलं तरी प्रत्येक पाऊल तुम्हाला टिकाऊ स्वातंत्र्य अधिक जवळ घेऊन जाऊ शकते. काय करायचं आता, स्टार्ट. आता लगेच हा व्हिडिओ संपला की इमिजिएटली तुमचे आकडे जाणून घ्या. म्हणजे मी जसं ते कॉलम करायला सांगितलं, कर्जदाता कोण आहे, किती कर्ज आहे, किती व्याज दर आहे, त्याचा हप्ता किती आहे, ते सल्ली होऊन करा. तुमची योजना निवडा. कोणती योजना तुम्ही वापरताय. महाग ते पहिलं, म्हणजे जास्त इंटरेस्ट रेटवालं कर्ज पहिलं फेडणार, ही योजना तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, नेटवर्थ जे
कमाई खर्च राहणारे पैसे आहेत तर पहिली योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही, बरेचसे सारे लोन्स आहेत, मग छोटं कर्ज पहिलं फोकस करा, जेणेकरून तुमची जी अर्निंग आहे ती म्हणजे नेटवर्थ राहील आणि तुमचं स्ट्रेस कमी होईल, तुम्हाला नवीन कर्ज काढून हप्ते भरावे लागणार नाहीत. तिसरी योजना जी होती ती आपली होती काय होती की तुम्ही एकत्रित करा सगळं कर्ज. आणि चौथी होती की एखादी ॲसेट जर तुम्हाला होत नसेल एकत्रित कर्ज पण कोणी देत नसेल, या केसमध्ये एखादी ॲसेट जाऊ द्यात, पण बँकेला सगळं कर्जात जाण्यापेक्षा आणि पुन्हा रस्त्यावर येऊन स्ट्रेस टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा आणि बँक करप्ट होण्यापेक्षा मला वाटतं एखादी ॲसेट गेली तर रिगेन करता येऊ शकते. जे हप्ते भरतात ते डिसिप्लिनली वाचवा, त्यातनं बाहेर येऊ शकता. खर्च कमी करा आणि उत्पन्न वाढवा. खर्च कमी करायचा आणि उत्पन्न वाढवायचं म्हणजे ते भरता येईल आणि पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, पुढे चालत राहा आणि तुमच्या योजनेला चिकटून राहा. सुरक्षित अधिक मजबूत आर्थिक भविष्य तुमच्यामध्ये उभे राहणारी गोष्ट हीच आमच्या आजची सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, खूप सारे लोक कर्जामुळे किंवा खूप सारे शेतकरी असतील, बांधव असतील, काहीतरी चुकतं आणि मग त्याचं जी शिक्षा आहे ते सगळ्यांना भोगायला लागते. प्रयत्न करा की जे कोणी अडचणीत आहेत त्यांना मदत करण्याचं. मदत करताना जर तुम्ही मदत करता एखाद्याला तर त्याला हे सगळं सांगा की बाबा तू कर्जातून बाहेर निघतोय, माझ्याकडनं एवढी होते. 4 मित्र असतील त्यांना पण मदतीला घ्या. आपण ही मदत नक्की करू शकतो, जे काय जमेल. आणि देताना हा विचार करून द्या की तो देणारच नाही आपल्याला. तो जर त्याच्या योजनेला चिकटून राहत असेल तर आपली पण बघा, माणसाचा जीव वाचवण्यापेक्षा मोठं काय असू शकत नाही असं मला वाटतं. जो काही प्रयत्न तुम्ही जवळच्या माणसासाठी करू शकता तो करा. अनोळखी लोक मदत नाही करू शकत, त्यांना माहीत नसतं तुम्ही कोणत्या उद्देशाने त्यांच्याकडे गेलेले आहात. खूप सारे माझे पण मित्र आहेत आणि अशा बऱ्याचशा केसेस आहेत त्यांच्याबरोबर की कोणी बरंचसं काही सांगितलं आणि त्यानंतर पाहिलं की त्या लोकांनी ते पैसे मजा करण्यासाठी वापरले. सो कोणाच्याही आतमध्ये जाऊन चेक करता येत नाही. सो मोठी लोक मदत करतील असं नाही, त्यांच्या जवळच्या लोकांना ती नक्कीच मदत करतात, त्यांना त्यातनं बाहेर काढतात. आपण आपल्या जवळच्या लोकांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. तर माझे हात जोडून विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तर कर्जात असाल तर नक्कीच इम्प्लिमेंट केलाच पाहिजे. आणि जर तुम्ही कर्जात नाही तर मित्रांना, नातेवाईकांना, कोणत्याही ग्रुपवरती कोणी अडकलं असेल, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, त्यांना हा पाठवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नक्की तुमची कमेंटमेंट आमच्या प्रयत्नावरती सांगा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.